नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तोक्ते चक्रीवादळ आलं आणि या वादळामुळे अरबी समुद्रातील ONGCच्या तेल प्रकल्पात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पण आपल्या भारतीय नौदलानं बचाव मोहीम हाती घेत अनेकांना जीवनदान दिलंय. मात्र त्या वादळात P-305 या तराफ्याला जलसमाधी मिळाली आहे. हे सगळं का घडलं आणि कसं घडलं? वादळ आलं तेव्हा त्या परिसरात किती कर्मचारी काम करत होते आणि नौदलानं त्यांना कसं वाचवलं, याच सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आमच्या मृत्यूला चकवा या खास शो मध्ये. तर सोमवारी अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळ आलं आणि बॉम्बे हाय परिसरात असलेली जहाजं आणि तराफ्यांना त्याचा मोठा फटका बसला. वादळात सापडलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी सोमवारपासून भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली आहे. तर सलग चौथ्या दिवशीही नौदलाकडून समुद्रात बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेणं जे आहे ते सुरू आहे. बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. नौदलाची शोध मोहीम सुरूच. अरबी समुद्रात नौदलाचं ऑपरेशन. वादळात बेपत्ता झालेल्यांचा शोध. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून सलग चौथ्या दिवशी अरबी समुद्रात शोध मोहीम सुरू आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 250 सागरी मैल अंतरावर असलेल्या 4 तराफ्यांना तडाखा बसला होता. त्यावर शेकडो कर्मचारी काम करत होते. त्यापैकी बऱ्याच जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलंय. मात्र असं असलं तरीही बाकीच्या कर्मचाऱ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही आणि त्याचमुळे भारतीय नौदलानं आपली शोध मोहीम कायम ठेवली आहे. खोल समुद्रात नौदल आणि तटरक्षक दलाकडून उरलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय. सोमवारी दुपारपासून भारतीय नौदलाने बॉम्बे हाय परिसरात मदत आणि बचाव कार्य सुरू केलं होतं. ही शोध मोहीम गुरुवारी देखील सुरू ठेवण्यात आली होती. तोक्ते चक्रीवादळानंतर समुद्रात बेपत्ता झालेल्या 36 कर्मचाऱ्यांचा शोध नौदल आणि तटरक्षक दलाकडून घेतला जातोय. या शोध मोहिमेत भारतीय नौदलाचं INS कोची आणि INS कोलकाता ही जहाजं आघाडीवर आहेत. सोबतच नौदलाचं INS व्यास, INS बेतवा आणि INS तेग ही जहाजं देखील तैनात करण्यात आली आहेत. खोल समुद्रात लोकांचा शोध घेऊन त्यांना वाचवण्याचं आव्हान नौदलासमोर आहे. बॉम्बे हाय परिसरात 4 जहाजांवरती जवळपास 695 कर्मचारी काम करत होते. त्यापैकी बेपत्ता असलेल्या 36 जणांचा शोध घेतला जातोय. तोक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकल्यानंतर सोमवारी 17 मेला भारतीय नौदलाने बचाव मोहीम हाती घेतली. सोमवारी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे नौदलाला बचाव कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रात्र झाल्यामुळे शोध घेण्यात अडथळे आले होते, पण नौदलानं शोध मोहीम थांबवली.
सलग चौथ्या दिवशीही नौदलाच्या जवानांनी क्षणाचीही विश्रांती न घेता अरबी समुद्रात शोध मोहीम कायम ठेवलीये। समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी नौदलानं चक्रीवादळाचीही पर्वा केली नाही। अजस्त्र अशा उंचच उंच उसळणाऱ्या लाटांचा सामना करत नौदलाने अनेकांचे प्राण वाचवलेत आणि आजही नौदलाचे जवान उरलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतायत। मुंबईहून उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। P-305 तराफ्याचे चीफ इंजिनियर रेहमान शेख यांना नौदलाच्या जवानांनी खोल समुद्रात जखमी अवस्थेत तरंगताना वाचवलं आणि त्यांना सुखरूप मुंबईत आणलंय। त्यांनी त्यांचा अनुभव आणि या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे हे व्हिडिओद्वारे जारी केलंय। तर रेहमान शेख यांचे भाऊ आलम शेख हे देखील दुसऱ्या बोटीवरती इंजिनियर आहेत। त्यांनी रेहमान शेख यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन P-305 तराफा बुडण्याचं वास्तव न्यूज 18 लोकमत समोर आणलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मुंबई हाय जवळच्या समुद्रामध्ये P-305 हे बार्ज बुडालं। त्या बार्जवरती जवळपास 261 कर्मचारी होते। त्यापैकीच एक होते रेहमान शेख, जे चीफ इंजिनियर होते या P-305 बार्जवरती। ते आता सुखरूपपणे घरी आपले मुंबईत परतलेले आहेत। मात्र ते थोडे जखमी झाले, त्यामुळे त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र हे जे बार्ज बुडालेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे, या संपूर्ण दुर्घटनेसाठी कोण जबाबदार आहे, एवढ्या मोठ्या संख्येने जे लोक तिथे होते त्या सर्वांचा जीव धोक्यात घालण्यासाठी कोण जबाबदार आहे, याबद्दल जाणून घेऊ आपल्यासोबत रेहमान शेख यांचे मोठे भाऊ आहेत आलम शेख। आलम शेख, काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे दुर्घटना घडली? तुमचं रेहमान भाई यांच्याशी बोलणं देखील झालेलं आहे, खूप चर्चा केली, काय नेमकं त्यांनी सांगितलं? एक्चुअली मेरे को इन्फॉर्मेशन मिली है, मेरा एक दोस्त है वेसल के ऊपर, मेरे को फ़ोन किया पापा 305 उसमें होल हो गया है, उसने प्लेटफॉर्म को हिट किया। तो मैंने इमीडिएटली प्रमन नायक को फ़ोन किया जो वेसल का ओनर है कि पापा 305 में होल हो गया है, आप वेसल को निकालो वहाँ से जल्दी। तो बोले कि आलम अभी टग नहीं जा सकता है नज़दीक, अगर टग नहीं जा सकता तो उसके अंदर प्रोविज़न है, लाइव थ्रोइंग अप्लायंसेस है उसमें, आप लाइव थ्रोइंग अप्लायंसेस से रोप मिनिमम 800 मीटर लेके जा सकते हैं, आप वहाँ से बांध के टो कर सकते हैं। तो इन लोगों ने ये सब नहीं किया है। सेकेंड थिंग, इनके पास में क्लियर रिपोर्ट है, वेदर रिपोर्ट है, वेदर फोरकास्ट है, वार्निंग है, नेपटेक्स वार्निंग है, रेडियो वार्निंग है, फिर भी इन्होंने वेसल क्यों निकला वहाँ से? सारे वेसल तो आ गए थे इधर, ये क्यों नहीं निकले वहाँ से? इनको ONGC ने क्यों परमिट किया उधर रुकने के लिए? साइक्लोन की पूरी जानकारी वेसल के पास जानकारी थी, उन लोग के पास में वेदर फोरकास्ट रिपोर्ट है और एवरी 1 आवर नेपटेक्स इज गिविंग द रिपोर्ट, वेदर रिपोर्ट नेपटेक्स, दिस इज द मेरीन इक्विपमेंट वेदर के लिए। फिर भी ये लोग ने क्यों नहीं निकला? तो अपना प्रोजेक्ट कंप्लीट करने के चक्कर में सारे लोग को खतरे में डाल दिया। अभी वो सभी लोग बच नहीं पाए, कुछ लोग इसमें चपेटे में आ गए, तूफान के चपेटे में आ गए हैं, लेकिन इन सबको बचाने की जिम्मेदारी कैप्टन के ऊपर थी। कैप्टन से क्या बातचीत हुई? कैप्टन ने इन सबको अंधेरे में रखा पूरी तरह से? रहमान भाई ने कैप्टन को काफ़ी टाइम रिक्वेस्ट किया, कैप्टन साहब जी हेवी साइक्लोन वार्निंग है, हम लोग को निकलना चाहिए, यहाँ से आप निकालो। काफ़ी लोग रोए उनके सामने, लेकिन उन्होंने एक भी नहीं सुने। वो सिर्फ जस्ट निग्लेजेट किया उधर और छोड़ दिए उस बात को, बोले ज़्यादा नहीं होने वाला है, वो सही होएगा, आप लोग रुको। जब विंड इंक्रीज हुआ है वो खुद ही जाम कर गए वेसल से, और रहमान साहब नीचे थे, जो होल हुआ था पानी निकल रहे थे उधर से। जब ऊपर आए तो देखे कैप्टन नहीं है, फिर इन्होंने सारे आदमी लोग को जैकेट पहना के निकाला सारे लोग को, फिर 4-5 लोग बाकी थे। फिर जहाज में लास्ट में जब वेसल सिंक हुआ फिर वो वेसल छोड़े, अपना जान का परवाह नहीं किया, सबको वो लोगों ने सेफली निकाला वहाँ से। तो ऑनर के लिए जब इतना सोच रहा है एक एम्प्लॉय है कि आपका प्रॉपर्टी नहीं छोड़ रहा है, आप आज उसको छोड़ के बैठे हो, यहाँ पे कौन है देखने के लिए इधर? अभी ये बात भी एक सामने आ रही है कि जो P-305 बार्स था, वो बार्स काफी सेकंड हैंड था, कुछ इतना सक्षम नहीं था उस वेदर को फाइट कर सके। एक उसी दूसरे देश से एक सेकंड हैंड में खरीदा था, वो पूरी तरह से पुख्ता नहीं था इस पूरे वेदर को। नहीं, ये वेसल जो है ना, इसका प्रीवियस नाम है पेटालहरा, इसका इन्फॉर्मेशन मेरे पास है पूरा। 2 साल पहले इसका क्रू के लिए मैंने किया रिक्रूट, इसका जो RPSL वगैरह ऑनलाइन करना पड़ता है इमिग्रेशन के लिए, मैंने किया। इनका ये सब चीज चलने की वजह से मैंने इनसे काम बंद किया इनके साथ में, कि ये लोग थर्ड पार्टी को पकड़े, फिर
लेजी शिपिंग को भी इंक्वायरी करना चाहिए। जो आरपीएसएल कंपनी ने काम लिया, जिसने अपलोड किया क्रू लोग को, उसने सर्टिफिकेट इक्विपमेंट क्यों नहीं चेक किया? हाँ, कौन जिम्मेदारी है अभी इन लोग का? व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसले सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर ही दुर्घटना का घडली असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण हवामान खात्यानं चक्रीवादळाची पूर्वसूचना दिली होती, पण मग असं असताना देखील खासगी कंपन्यांनी तराफा आणि जहाज बंदरावर का माघारी बोलवली नाही? P-305 तराफ्यावरील मनुष्यहानीला नेमकं जबाबदार कोण आहे, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत। तर P-305 तराफ्यावरील मुख्य अभियंत्यानं या प्रकरणी कॅप्टनला दोषी ठरले। P-305 तराफा दुर्घटनेला जबाबदार कोण? वादळात समुद्रात का ठेवल्या तराफा? नौदलाच्या इशाऱ्याकडे का केलं दुर्लक्ष? तोक्ते चक्रीवादळात P-305 हा तराफा समुद्रात बुडाला। खरं तर नौदलाच्या INS कोची या जहाजामुळे त्या तराफ्यावरील 188 कर्मचाऱ्यांना जीवनदान मिळालं। तोक्ते चक्रीवादळात P-305 हा तराफा समुद्रात भरकटला होता। त्यावर असलेल्या 261 कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। या सगळ्या घटनेविषयी P-305 तराफ्यावरील मुख्य अभियंता रहमान शेख यांनी गंभीर आरोप केलाय। P-305 तराफ्याचा कॅप्टन या सगळ्या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप मुख्य अभियंता रहमान शेख यांनी केलाय। तराफ्याच्या कॅप्टननं तोक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं होतं। तसंच तराफा बंदरात नेण्याऐवजी समुद्रातच ठेवण्याचा निर्णय देखील कॅप्टननं घेतला होता, असा आरोप रहमान शेख यांनी केलाय। एकीकडे P-305च्या मुख्य अभियंत्यानं या प्रकरणी कॅप्टनला जबाबदार धरलंय, तर तिथेच दुसरीकडे नौदलानं देखील खासगी कंपन्यांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलंय। अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वकल्पना खासगी कंपन्यांना होती, पण असं असताना देखील या खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी न हलवता त्यांना समुद्रातच ठेवल्याचं नौदलानं म्हटलंय। खासगी कंपन्यांच्या बेफिकिरीमुळे बॉम्बे हाय परिसरात काम करणाऱ्या जवळपास 700 कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता। खरं तर भारतीय नौदलाच्या तत्परतेमुळेच वादळात अडकलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचलेत। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं एका समितीची स्थापना केली आहे। एका महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे। सोबतच शिपिंग महासंचालकांनी देखील मृत्यू प्रकरणी चौकशीचा आदेश दिलाय। या प्रकरणावरून आता राजकारण सुरू झालंय। राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी ONGCला जबाबदार धरलंय। ONGCने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केलं, सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन का केलं नाही, असा सवाल नवाब मलिकांनी केलाय। ये सीधे जिम्मेदारी ONGC की है। ONGC कहेगी कि एफकॉन की है, एफकॉन कहेगा कि बार्ज मालिक की है, कि जो अधिकारी इसके लिए जिम्मेदार है उन्हें तत्काल रूप से सस्पेंड करे और 304 के तहत मुकदमा दर्ज हो सदोष मनुष्यबल हत्या का, और जो भी दोषी है उसकी जिम्मेदारी तय की जाए और उन्हें सजा दी जाए, हम मांग करते हैं। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे। महिनाभरात चौकशीचा अहवालही येईल। दरम्यान सरकारकडून कागदी घोडे नाचवले जातील, मात्र या दुर्घटनेत गेलेले निष्पाप जीव परत येणार नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सोमवारी तोक्ते चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकल्यानंतर ONGCच्या परिसरात एकूण 4 तराफा कार्यरत होत्या आणि त्यामध्ये खासगी कंपन्यांचे कर्मचारी देखील काम करत होते। प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता आणि त्याविषयी तसा इशारा देखील देण्यात आला होता। मात्र वादळाची पूर्वसूचना देऊन देखील या 4ही तराफा बंदरावर परतल्या नाहीत आणि त्याचमुळे त्यांचा घात झाला। बघूयात त्यावेळी खोल समुद्रात नेमकं काय घडलं।
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास 175 सागरी मैल अंतरावर P305 तराफा कार्यरत होती. ONGC अर्थात ऑइल अँड नॅचरल कॉर्पोरेशन कंपनीच्या तेल उत्खनन प्रकल्प परिसरात P305 तराफा नांगर टाकून उभी होती. मात्र सोमवारी तौक्ते वादळात तराफाचा नांगर तुटला आणि तराफाला समुद्रात जलसमाधी मिळाली. त्या तराफावर काम करणाऱ्या 188 लोकांचा जीव वाचवण्यात नौदलाच्या INS कोच्ची या जहाजाला यश आलंय. बुधवारी हे सगळे कर्मचारी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले. त्या थरारक घटनेची माहिती समोर आली आहे. ONGCच्या तेल उत्खनन प्रकल्पाचं कंत्राट अफकॉन कंपनीकडे आहे. या कंपनीनं तिथं काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था P305 या तराफामध्ये केली होती. तौक्ते वादळ अरबी समुद्रात धडकलं तेव्हा P305 तराफावर एकूण 261 कर्मचारी काम करत होते. वादळात तराफाचा नांगर तुटला आणि ते लाटांसोबत वाहू लागलं. 1-2 ठिकाणी आदळल्यानंतर त्यामध्ये पाणी शिरू लागलं. तराफा बुडत असताना त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. त्यानंतर तो तराफा समुद्रात बुडाला. इकडे नौदलाचं INS कोच्ची हे जहाज कर्मचाऱ्यांना वाचवण्याकरता रवाना झालं होतं. बुधवारी नौदलाच्या जवानांनी समुद्रात जीव वाचवण्याची धडपड करणाऱ्या 188 जणांचे प्राण वाचवले. तर आतापर्यंत एकूण 37 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागलेत. त्यापैकी 22 जणांचे मृतदेह JJ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. P305 तराफा दुर्घटनेप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. रविवारी तौक्ते या चक्रीवादळाची पूर्वकल्पना असतानाही P305 तराफाच्या कॅप्टननं बंदरावर न परतता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर अफकॉन या कंपनीनं P305 तराफाला समुद्रातच राहण्याचा आदेश दिला होता. त्यामुळेच तराफाच्या कॅप्टननं चक्रीवादळातही तराफा समुद्रात कार्यरत ठेवली होती. अफकॉन कंपनी आणि P305 तराफाचा कॅप्टन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे 261 कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला होता. नौदलाची बचाव मोहीम. सपोर्ट स्टेशन 3 या जहाजावर एकूण 196 कर्मचारी काम करत होते. ते सगळेजण सुरक्षित असल्याचं नौदलाकडून सांगण्यात आलंय. नौदलाची बचाव मोहीम. गॅल कन्स्ट्रक्टरवर 137 कर्मचारी काम करत होते. त्या सगळ्यांना वाचवण्यात नौदलाला यश आलंय. नौदलाची बचाव मोहीम. तर सागर भूषणवर 101 कर्मचारी काम करत होते. ते सगळे सुरक्षित असल्याचं नौदलाकडून सांगण्यात आलंय. P305 तराफा दुर्घटनेचा आता मुंबई पोलिसांकडून देखील तपास केला जातोय. मुंबईमध्ये परतलेल्या P305 तराफ्यावरील कर्मचाऱ्यांची मुंबई बंदर परिमंडळाचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तसंच दुर्घटनेविषयी माहिती त्यांनी जाणून घेतली. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी मृतांची ADR म्हणजेच अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे. तर उपायुक्त गणेश शिंदे यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. बार्ज 305 हे दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. ते दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील त्यांची चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे. घटनास्थळी किंवा इथे जे जखमी परत आलेले आहेत त्यांची चौकशी करून त्या संदर्भात माहिती जमा करणे हे मुंबई पोलिसांनी सुरू केलं. आपल्यासोबत पोर्ट झोनचे DCP साहेब आहेत, गणेश शिंदे साहेब. शिंदे साहेब, तुम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व चौकशीची जखमीची चौकशी करतायत, माहिती गोळा काय नेमकी आतापर्यंत लेटेस्ट माहिती आहे? सदर प्रकरणी आम्ही आतापर्यंत आम्हाला 22 मृतदेह प्राप्त झालेले आहेत आणि त्या संदर्भात ADR रजिस्टर करण्यात आलेले आहे आणि आम्ही या प्रकरणी अधिक माहिती घेत आहोत. तुम्ही सर आता रेहमान शेख यांना देखील भेटला, त्यांची देखील जबाब नोंदवून घेतलेला आहे. FIR नाही, जबाब नोंदवला नाही, आम्ही फक्त बेसिक माहिती त्यांच्याकडनं घेतलेली आहे. पण सर जे सर्व सूत्रधार जी कंपनीमध्ये अफकॉन, त्या अफकॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय का? नाही, अजून आम्ही काही याबद्दल बोलू शकत नाही. आम्ही आताशी प्राथमिक चौकशी याबाबतची सर्वांकडे करत आहोत. पण सगळ्यांनी काय तक्रार काय नोंदवली तुमच्याकडे किंवा काय सर? नथिंग. तक्रार सर नोंदवली No की comment, कोण ह्याचा no जबाबदार कोण आहे सर? No comments. तुमचा तपास सर काय सर आलेला आहे सर? थोडक्यात माहिती. Yes. बस नाही, काहीच नाही. अधिक चौकशी, अधिक तपास केला जाणार आहे सर या संदर्भात? काहीच नाही. तुम्ही आता काहीच घेऊ नका. अच्छा. मी बेसिक माहिती गोळा करतो. धन्यवाद सर. मीडिया जर्नलिस्ट राकेश भोसले सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर या दुर्घटनेत ज्या निष्पाप कर्मचाऱ्यांचे बळी गेले त्या निष्पाप कर्मचाऱ्यांच्या बळीसाठी जबाबदार नेमके कोण आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. आणि यासोबतच या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण: मास्क लावा, सुरक्षित रहा आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.